प्राईम टाइम मध्ये सुरुवातीलाच बघू राज्यातही आता तिसरी आघाडी उदयाला येते। आता 11वीच्या ऍडमिशन बद्दल या ऍडमिशन मधल्या 90-10 कोट्याची सुनावणी आता 24 जूनला होणार आहे। हा एकूणच सगळा गोंधळ यंदाही कोर्टात पोहोचलाय। कोट्याला आव्हान देणाऱ्या काही याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या आहेत, तर कोट्याच्या समर्थनार्थ जनहित याचिका सुद्धा दाखल झाली आहे। केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थी पालकांनी हायकोर्टाबाहेर केलेली ही गर्दी आहे कोट्याच्या निर्णयाविरोधात, तर दुसरीकडे त्याला एसएससी बोर्डाच्या पालकांनीही रोखठोक उत्तर दिलंय। 90-10चा कोटा नाही कुणाचा तोटा। थोडक्यात कोटा विरोधी आणि कोट्याच्या बाजूचे असे दोन गट झुंजतायत। आयसीएससी वर्सेस एसएससी, आई वडील वर्सेस मुलं, अशा प्रकारचं युद्ध लावून दिलेलं आहे त्यांनी। अतिशय चुकीची गोष्ट केलेली आहे। मला सर्वात वाईट काय वाटतं, 15 दिवसांनी ही मुलं कॉलेजमध्ये जाणार आहेत, एका बाकावर बसणार आहेत, मित्र व्हायच्या आधीच शत्रू झालेले आहेत। 24 जूनच्या सुनावणीसाठी प्रत्येक जण तयारीला लागलाय, अगदी राजकीय पक्ष देखील। मुंबईतून नव्हे तर पुणे, औरंगाबाद, नाशिक येथून देखील शिवसेनेच्या मार्फत याचिका दाखल होती। 11वी प्रवेशासाठी गेल्या वर्षी आणलेलं पर्सेंटाईलचं सूत्र असो किंवा यंदा आणलेला 90-10% कोट्याचा फॉर्म्युला असो, 11वी प्रवेशासाठी जोपर्यंत चर्चा करून एक धोरण निश्चित केलं जात नाही तोपर्यंत असा निर्णय म्हणजे एक वरवरची मलमपट्टी ठरणार आहे, अशी टीका शिक्षण तज्ज्ञांनी केली आहे। तेव्हा आता अशी एक वेळ आली आहे की आपल्याकडे असलेला सर्व बोर्डांचा अभ्यासक्रम हा सारखा असला पाहिजे, त्यांच्या परीक्षा पद्धती सारख्या असल्या पाहिजेत किंवा परीक्षांमध्ये तपासणी प्रकार जो होतो तोही त्याच्यामध्ये सुसूत्रता असली पाहिजे आणि त्याचबरोबर प्रत्येक बोर्ड जे काही वेगवेगळे विषय ऑफर करतं मुलांना त्याच्यातही काहीतरी समानता असली पाहिजे। 11वी प्रवेश गोंधळाची परंपरा बंद करण्यासाठी राज्य सरकार यापुढे तरी अशा सूचनांची दखल घेईल एवढीच अपेक्षा। व्हिडिओ जर्नलिस्ट मंदार परांजपेसह अलका धुपकर, IBN लोकमत, मुंबई। ते होतं प्राईम टाइम। पण जाता जाता बघूयात वारीच्या वाटेवर वारकऱ्यांनी शोधलेला विरंगुळा।